स्वप्नेश्वरी अनिलराव कळे, मी इयत्ता 10वी मध्ये शिकते. भारत देशा पवित्र देशा, रागट देशा, कणखर देशा, दगडाच्या देशा असं गडकऱ्यांनी वर्गीकरण केलं असा हा आपला भारत देश. तर ज्या वीरांनी आपल्यासाठी रक्त सांडलं, रक्ताचं पाणी केलं आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं, तो म्हणजे आज आपल्या स्वातंत्र्याचा दिवस. तर सर्वप्रथम मी तुम्हाला स्वातंत्र्य दिनाच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते. आपल्या सर्वांना माहित आहे, सर्वात पहिले चंद्रावर गेलेला माणूस राकेशजी शर्मा. जेव्हा ते चंद्रावरून माघारी आले तेव्हा त्यांची भेट इंदिरा गांधींशी झाली. तेव्हा इंदिरा गांधींनी त्यांना प्रश्न विचारला, राकेशजी तुम्ही चंद्रावर गेलात, जगातले सगळे देश बघितले, सगळे देश निरनिराळे दिसले, तर त्यामध्ये आपला भारत देश कसा दिसला? त्यावेळी राकेशजींनी असं त्यांना उत्तर दिलं की सगळ्यांचं मन भरून आलं. सारे जहां से अच्छा हिंदू सता हमारा हमारा, अरे आहेस सारे जहां से अच्छा हिंदू सता हमारा हमारा या अभिमानात. हो तुम्ही एक साधं उदाहरण घ्या, एक साधं कोरं पान घ्या. ते साधं कोरं पान तोपर्यंत कोरं दिसतं, तोपर्यंत सुंदर दिसतं, जोपर्यंत कुणी कलाकार त्याच्यावर चित्र काढत नाही किंवा कोणी येऊन त्याच्यावर लिहित नाही तोपर्यंत. अरे आपला भारत देश तर वीरांच्या कलागुणांनी त्यांच्या रक्ताच्या थेंबांनी रंगलेला आहे. तर आपला भारत देश कसा दिसत असेल? आपल्या भारताचा इतिहासच आहे की हातात नांगर धरायचा, पण वेळ आल्यावर त्याच हातात तलवारी पण धरायच्या. जे वीर ज्यांनी आपल्यासाठी रक्ताची होळी आणि गोळीची दिवाळी खेळली, ते वीर ज्यांनी आपल्यासाठी रक्ताची होळी आणि गोळीची दिवाळी खेळली आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं, तेव्हा त्यांच्या डोळ्यासमोर एकच स्वप्न असेल की माझा अख्खा भारत देश स्वतंत्र व्हावा, माझा अख्खा भारत देश स्वतंत्र व्हावा. पण आज वाटते का आपल्याला स्वातंत्र्य मिळाले? ते वीर ज्यांनी आपल्यासाठी रक्ताची होळी आणि गोळीची दिवाळी खेळली आणि आजचे वीर म्हणतायत, आणि आजच्या वीरांना हवं आहे फक्त आणि फक्त इंटरनेटची जाळी, आणि म्हणतायत माझा भारत देश स्वतंत्र झालाय, आणि कुणाचं ठाव व्हॉट्सअप आणि फेसबुकमध्ये स्वर्ग त्यांनी पाहिलाय, आणि म्हणे माझा भारत देश स्वतंत्र झालाय. जे वीर त्यांनी नशिबाची रेष नाही ओढली हातावर, मग तलवारीवर धरून सारा देश हाताळा. आणि आजचे वीर म्हणतायत हा मेसेज 10 ग्रुपवर पाठवा, तो मेसेज 10 ग्रुपवर पाठवा, काहीतरी चांगलं होईल या आशेवर बसतायत आणि म्हणतायत माझा भारत देश स्वतंत्र झालाय. ज्या देशात घुमत होता जय हिंद इन्कलाबचा नारा, आणि आज त्याच देशात घुमतोय सोनू तुला माझ्यावर भरोसा नाही का, आणि म्हणतायत माझा भारत देश स्वतंत्र झालाय. मला तुम्हा सर्वांना एक घटना सांगायची आहे. कोपर्डीतल्या त्या चिमुकलीची 15 वर्षाची होती हो. काही नराधमांनी, आपल्याच भारतातील घटना आहे, काही नराधमांनी तिला ओढलं, तिचा हात तोडला, तिचे पाय तोडले, तिचे केस ओढले, ती ओढू नये म्हणून तोंडात गोळा टाकला, तिची मान 180 डिग्री फिरवून तिचा जीव घेतला, तिचा बलात्कार केला. अरे आपण कोणत्या देशात आहोत, कोणत्या राज्यात आहे याचे थोडं भान असू द्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात आहोत आपण. त्या राज्यात कुण्या माऊलीकडे वाकड्या नजरेनं बघितलं तर महाराजकडे लोट करायचे, आणि आज त्याच राज्यात अन्यायाची न्यायाची भीक मागते तीच मुलगी. किती लाजिरवाणी गोष्ट आहे. कोपर्डीतल्या त्या चिमुकलीचा अजूनही आवाज घुमतोय. तिच्या वेदनाच्या कळेने अख्खा भारत देश लढतोय. तरी त्या नराधमाच्या पापाचा गडा नाही का उभारला, आणि तो दुसरीच्या शोधात बसला, आणि म्हणे माझा भारत देश स्वतंत्र झालाय. जेव्हा थांबेल जायचं शेतकरी फाशीवर, व छळ जवानांच्या सीमेवर, व जेव्हा टिकवणारा खातील सुखाचा घास, तेव्हा माझा अख्खा भारत देश स्वतंत्र झाला. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद.